नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होते। सोमवारी सकाळी दोन्ही प्रमुख कच्च्या तेलामध्ये तेजीसह व्यवहार होत आहेत। देशातील अनेक राज्यांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठे चढ उतार पाहायला मिळत आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती कालच्या तुलनेमध्ये वाढताना दिसत आहेत। तथापि ते अजूनही प्रति बॅरल $90च्या आतमध्येच आहे। सोमवारी सकाळी 6च्या सुमारास WTI क्रूड ऑइल हे प्रति बॅरल $86.39 वरती गेलं होतं। तर मग आता देशातील तेल वितरण कंपन्यांनी देखील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर हे जाहीर केलेत। भारतामध्ये दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर हे सुधारले जातात। जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतींमध्ये सुधारणा होत होती। राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। इथे पेट्रोल 93 पैशांनी तर डिझेल 84 पैशांनी स्वस्त झाले। महाराष्ट्रामध्ये देखील पेट्रोल 89 पैशांनी तर डिझेल 84 पैशांनी स्वस्त झालेलं आहे। बिहार, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील दरांमध्ये घसरण झालेली दिसून येते। दुसरीकडे उत्तर प्रदेशामध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये 27 पैशांची वाढ झालेली आहे। तर मग आता जाणून घेऊयात की महानगरांमध्ये पेट्रोलचे सध्याचे दर कसे आहेत। दिल्लीमध्ये पेट्रोल ₹96.72 तर डिझेल ₹89.62 प्रति लिटरने विकलं जात आहे। मुंबईमध्ये पेट्रोल ₹106.31 आणि डिझेल ₹94.27 विकलं जात आहे। कलकत्त्यामध्ये पेट्रोल ₹106.03 आणि डिझेल ₹92.76। चेन्नईमध्ये पेट्रोल ₹102.47 तर डिझेल ₹94.34। नोएडामध्ये पेट्रोल ₹97 आणि डिझेल ₹90.14 प्रति लिटर। गाझियाबादमध्ये डिझेलचा दर ₹96.58 आणि डिझेलचा दर हा ₹89.75 एवढा झाला आहे। त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये देखील आता पेट्रोल आणि डिझेल थोडंसं का होईना स्वस्त झालं आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।